ओके, तर लक्ष द्या, हे मोडचं बटन आहे, तुम्ही मोड दाबले मोड चेंज होणार. आपल्याला पाहिजे मॅन्युअल मोड, आपल्या हिशोबाने आपल्याला लाईट ऍडजस्ट करायचे. ही GR आणि CH. GR म्हणजे काय, इथला ABCD ह्या लिंकवर कुठला तुम्हाला ऑपरेट करायचंय ती लिंक. आणि हे दाबून धरल्यानंतर ते चॅनल डाऊन आहे म्हणून दाबून धरावं लागलं आपल्याला. तर इथे चॅनल ब्लिंक होतोय. आपल्याला चॅनल आपण जेव्हा रोटेट करू, मी 25 वर आणला आणि सेट केला. मग ट्रिगरचा किती आता चॅनल 20 आहे, पण ह्याचा 25 आहे. मग फायर होईल का? मग काय करावं लागेल आपल्याला, ह्याचा चॅनल पण 25 करावं लागेल. मग इथं दिसतंय CHR ओके. CH ला क्लिक केलं, चॅनल ब्लिंक व्हायला लागला. तो आणायचा आपल्याला 25 वर. 25 वर आणला, ओके. 25 वर ओके झाला. आता फायर होईल का? कारण दोघांचा चॅनल काय झाला, आता हे फायर होतोय. आता इकडे लक्ष द्या, आता माझ्याकडनं काय झालं, हे ए ला पाहिजे. किसाला इथं काय आपलं इथं, त्यामुळे ए ला पाहिजे. आता सपोज मला ह्याची पॉवर चेंज करायची, तर मी GR बटन दाबणार. GR बटन दाबलं, ए ब्लिंक व्हायला लागलं. हे तयार आहे बघा, छोटा दिसतंय का इथे कॅरो आहे, त्यामुळे ती हे ब्लिंक व्हायला लागलं. आता आपण काय करायचं, 1:8 म्हणजे ह्याची पॉवर कशी असते, सेम शटर सारखी असते. अमाऊंट वाढवली की लाईट कमी, अमाऊंट कमी केली की लाईट जास्त. आता मी काय करतो, 8 वरनं काय करतो बघा, इथं जसं चेंज करत तसं ते चेंज होते का, कारण चॅनलवर कनेक्ट आहे. आता मी समजा 128 ला आणली, पूर्ण अमाऊंट वाढवली म्हणजे काय झालं, आता पॉवर कमी, ओके केलं, फायर केलं, आता पॉवर कमी पडते का, तर आपण ट्रिगरवर सेटिंग केली. तो कशावर चेंज झाला, फ्लॅशवर, कारण ते चॅनलवर कनेक्ट आहेत. कसं लिंक करायचं आलं लक्षात. आता जर मला पॉवर वाढवायची 128 पेक्षा, तर 128 पेक्षा अमाऊंट कमी करावं लागेल का जास्त करावं लागेल, कमी करावं लागेल ना अमाऊंट. काय करावं लागेल, मला फ्लॅशची पॉवर वाढवायची, मी अमाऊंट कमी केली, मी आणली 32 ला सपोज. तर आता आधीपेक्षा जास्त पडेल का कमी पडेल लाईट, काय पडेल, आलं लक्षात. हे कसं सिंक करायचं ट्रिगर आणि फ्लॅश, हे तुम्हाला शिकवलं.